शिवसेना नेत्यांसह सर्वपक्षीय आजी-माजी आमदारांच्या सुरक्षेमध्ये कपात। वाय दर्जाची सुरक्षा असलेले आमदार सुरक्षा घटवल्यानं संतप्त। दुपारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत खडाजंगी होण्याची शक्यता। फक्त शिवसेनाच नव्हे तर भाजपच्याही माजी मंत्री आणि आमदारांच्या सुरक्षेत कपात केल्याचं स्पष्टीकरण। सुरक्षा कपात करण्यापूर्वी जीविताला धोका नसल्याची खात्री केल्याची सूत्रांची माहिती। 48 पोलिसांची सुरक्षा घेणाऱ्या माजी मंत्री तानाजी सावंतांकडे आता फक्त एक सुरक्षा रक्षक। पुणे पोलीस दलावर ताण आल्यानं सावंतांच्या सुरक्षेमध्ये कपात। सुधारित डान्सबार कायद्यासंदर्भात कॅबिनेटमध्ये चर्चा होण्याची शक्यता। नोटांची उधळण करण्यास मनाई। फ्लोअरवर सीसीटीव्ही होणार बंधनकारक। सुधारित कायद्यातल्या तरतुदी। हत्येच्या दिवशी केज पोलीस ठाण्यात ड्युटीवर असलेल्या सर्व पोलिसांना फाशी द्या। देशमुख कुटुंबियांची सुप्रिया सुळेंकडे मागणी। कृष्णा आंधळेला 25 तारखेपर्यंत न पकडल्यास अनत्याग करण्याचाही इशारा। मसाजोग प्रकरणी खासदार बजरंग सोनवणेंसह गृहमंत्री अमित शहांना भेटल्याची सुप्रिया सुळेंची माहिती। मसाजोग प्रकरणी न्याय मिळवण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांनाही भेटणार। खासदार सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड यांच्यासह खासदार बजरंग सोनवणे तसंच आमदार संदीप क्षीरसागर परळीत मुंडे कुटुंबियांच्या घरी दिवंगत महादेव मुंडेंच्या कुटुंबियांची घेतली सांत्वनपर भेट। अरबी समुद्रातल्या शिवस्मारकाचं काम न्यायालयात प्रलंबित। स्मारक समिती कार्यालयाची ही दुरवस्था। शिवप्रेमींमध्ये संताप। रणवीर अलाहाबादियाच्या डोक्यामध्येच घाण। सुप्रीम कोर्टाने व्यक्त केला संताप। मात्र अलाहाबादियाला अटकेपासून दिलासा। नव्याने एफआयआर नोंदवण्यास मनाई। ठाणे पोलिसांकडे पासपोर्ट जमा करण्याचेही आदेश। मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या नव्या पुतळ्याची उद्या पायाभरणी। पुतळ्याचं काम विख्यात मूर्तिकार राम सुतार यांच्याकडे। पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते पायाभरणी। मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती वादाच्या भोवऱ्यात। ज्ञानेश कुमारांच्या नियुक्तीवर काँग्रेस कोर्टात जाणार। राहुल गांधींच्या नावाला विरोध असल्याची माहिती। शरद पवारांच्या मोहोळच्या आमदाराचा पवारांना धक्का। शिवजयंती कार्यक्रमाला आमदार राजू खरेंकडून शिंदेंच्या शिवसेनेचे भरत गोगावले आमंत्रित। बॅनरवरूनही तुतारी गायब। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।